तुम्ही तुमच्या मुलांना जंक फूड सर्रास खाऊ देता का? मग आता हे सगळं तुम्ही आणि तुमच्या मुलाच्या शाळेने बंद करणं बंधनकारक होणार आहे. कारण तुकाराम मुंडे यांच्या अन्न व औषध प्रशासनानं तसा निर्णयच घेतलाय. काय आहे हा निर्णय जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या सरळ सोपा या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजकाल लहान मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या देखील वाढल्या आहेत. टीव्हीवर विविध प्रकारच्या ऍड्स बघून 2 मिनिटात होणाऱ्या अन्नपदार्थांकडे मुलं आणि त्यांच्या आया देखील आकर्षित होत आहेत. चॉकलेट्स, मैदा असलेले पदार्थ, तळकट पदार्थ, साखर आणि मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, विविध प्रकारचे वेफर्स, वेगवेगळ्या ब्रँड्सचे आणि आकर्षित पॅकेजिंग असलेले बिस्किट, चॉकलेट्स हे सगळं आपल्या मुलांना मिळवून देणं यात काही पालकांना देखील मोठेपणा वाटतो किंवा मुलांच्या हट्टापुढे झुकून अनेकदा पालक तसं करतात सुद्धा. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही घरातून आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळेतून होत असते. याच विचाराने आता शाळा, शाळेतील परिसर आणि शाळेच्या बाहेर 50 मीटर पर्यंत जंक फूड विक्रीला अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी हा निर्णय माध्यमांसमोर जाहीर केला आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने एक मोठा निर्णय जाहीर केलाय. शाळेचा परिसर आणि शाळा बाहेरील 50 मीटर पर्यंतचा परिसर यामध्ये साखर, मीठ आणि फॅट यांचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. तसेच डबाबंद खाद्यपदार्थ यांची विक्री करणे देखील आता विक्रेत्यांना परवडणार नाहीये. कारण असं करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. मुलं जंक फूड कडे आकर्षित कसे होतात यावर एक अभ्यासपूर्ण संशोधन समोर आलं आहे. त्यानुसार जंक फूड खाणाऱ्या मुलांचे प्रमाणही समोर दिसत आहेत. पॅक बंद जंक फूड खाणारे 93%, चवीमुळे जंक फूड पसंत करणारे 78%, जाहिरातींमुळे प्रभावित 74%, नियमित जंक फूड सेवन करणारे 70%, साखरयुक्त शीतपेय पिणारे 68%. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत देखील घट होत आहे. शैक्षणिक गुणवत्तेतील घट 20%. एफडीएने या सगळ्याचा विचार करून शाळांसाठी काही नियम घालून दिले आहेत. कोणते आहेत ते नियम ते बघूयात. शाळांसाठी कोणते नियम बंधनकार आहेत तर ते आहेत, प्रत्येक शाळेला स्वतंत्र अन्न सुरक्षा मंडळ स्थापन करावं लागणार आहे. कॅन्टीन मधील तसेच शाळेत उपलब्ध होणाऱ्या अन्नाची तपासणी करण्यासाठी एका पर्यवेक्षकाची नियुक्ती करणे सक्तीचे होणार आहे. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर 50 मीटर परिसरात जंक फूड विक्री आणि जाहिरातींना बंदी असल्याच्या सूचना फलक लावणे बंधनकारक आहे. शाळेचे कॅन्टीन्स, मेस किंवा मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंत्राटदाराकडे भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाचा वैध परवाना असणे आवश्यक असणार आहे. राज्यातले सगळे शाळेभोवतीचे कॅन्टीन्स, उपहारगृह, त्याचबरोबर मध्यान्ह भोजन केंद्रे, पीएम पोषण व्यवस्था, अन्न पुरवणारे सर्व अन्न व्यावसायिक या सगळ्यांना हे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं आणि त्यांना आरोग्याच्या कोणत्या समस्या भेडसावू नयेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तुकाराम मुंडेंनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.